9 दुर्गांपैकी माता शैलपुत्री ही एक स्वरूप आहे. नवरात्रीचे पहिल्या दिवशीचे व्रत हे माता शैलपुत्रीसाठी केले जाते. आता चला माता शैलपुत्रीच्या कथेला सुरुवात करूया. त्यामुळे कथा संपूर्ण ऐका, कारण अर्धी कथा ऐकल्याने पाप लागते अशी मान्यता आहे. माता शैलपुत्री पर्वतराजा हिमालय यांच्या घरी प्रगट झाली होती. पर्वतराजा हिमालय यांच्या घरी जन्म घेतल्यामुळे देवीचे नाव शैलपुत्री ठेवले गेले. पार्वतीच्या रूपानुसार या मातेला शैलपुत्री या नावाने ओळखले जाते. शैलपुत्री मातेचे स्वरूप खूप शांत व सरळ आहे. मातेच्या एका हातात त्रिशूळ व दुसऱ्या हातात कमळ आहे. माता नंदी नावाच्या बैलावर बसून संपूर्ण हिमालयावर विराजमान आहे. यामुळे माता शैलपुत्रीला उमा या नावाने ओळखले जाते. मातेचे वाहन महादेवाचे स्वरूप आहे व माता शैलपुत्री सर्व जीव व जंतू व वन्यजीवांचे रक्षक आहे. माता शैलपुत्रीचे कठीण तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न करून घेतले. एकदा प्रजापती दक्षने आपल्या घरी एक यज्ञाचे आयोजन केले होते. त्यामुळे प्रजापती दक्ष यांनी सर्व देवी व देवतांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. परंतु राजा दक्ष यांनी महादेवाला त्या यज्ञाचे आमंत्रण दिले नाही. देवी सतीला असे वाटले की आम्हाला पण बोलावले जाईल, परंतु देवी सती व महादेव यांना आमंत्रण आलेच नाही. पण तरी पण देवी सतीला त्या यज्ञाच्या कार्यक्रमाला जाण्याची इच्छा झाली, कारण तो कार्यक्रम त्यांच्या माहेरचा होता. परंतु महादेवाने माता सतीला जाण्यास मनाई केली. महादेवाचे असे म्हणणे होते की आपल्याला आमंत्रण दिले नाही म्हणून यज्ञाला जाणे योग्य नाही. देवी सतीने त्यांचे ऐकले नाही, आग्रह करू लागल्या. त्या आग्रहामुळे देवी सतीला जाण्याचे महादेवाने सांगितले. सती माता तिथे पोहोचल्यावर माते सोबत कोणी चांगले बोलले नाही व मातेचे पिता व बहिणी यांनी मातेला व महादेवाला वाईट बोलले. हा अपमान माता सतीला सहन झाला नाही, म्हणून माता सतीने आपल्याच योग अग्नीने आपले मानवरूप भस्म केले. ही माहिती जेव्हा महादेवाला समजली तेव्हा महादेव खूप क्रोधित झाले आणि महादेवाचे गण तेथे आले व त्यांनी यज्ञाला भस्म केले. अशी मान्यता आहे की माता सतीने हिमालय यांच्या कन्या शैलपुत्रीच्या रूपात जन्म घेतला. माता सतीला अशा मानवाच्या घरी जन्म घ्यायचा होता की जो मानव महादेवाची पूजा अर्चना करत असेल आणि माता आदिशक्ती व महादेव यांच्यात बाधा बनणार नाही. माता शैलपुत्रीचा वास काशी नगरी वाराणसीत आहे असे मानले जाते.